समुद्रशास्त्र आणि प्राचीन मान्यतेनुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी झाडूशी संबंधित आणखी काही अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत. नवीन घरात प्रवेश करतानाचा उपाय. जेव्हा तुम्ही नवीन घरात, भाड्याच्या किंवा हक्काच्या, राहायला जाता, तेव्हा जुना झाडू तिथे नेऊ नका. नवीन घरात प्रवेश करताना नेहमी नवीन झाडू घेऊनच प्रवेश करावा. यामुळे जुन्या घरातील नकारात्मकता नवीन घरात येत नाही आणि नवीन घरात लक्ष्मीचा वास राहतो. तिजोरीच्या मागे झाडू ठेवू नका. अनेक जण जागेअभावी कपाटाच्या किंवा तिजोरीच्या मागे झाडू ठेवतात. ही मोठी चूक आहे. जिथे आपण पैसा ठेवतो त्या जागेच्या मागे किंवा शेजारी झाडू कधीही नसावा, अन्यथा धनाचा खर्च, व्यय वाढतो. झाडू मारण्याची योग्य दिशा. घर झाडताना नेहमी आतल्या खोलीकडून मुख्य दरवाजाकडे कचरा काढत यावा. कधीही दरवाजाकडून घराच्या आत कचरा ओढू नये. यामुळे घरातील समृद्धी बाहेर न जाता टिकून राहते. स्वयंपाकघरातील नियम. स्वयंपाकघर, किचन, हे अन्नाचे आणि लक्ष्मीचे स्थान आहे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे झाडून स्वच्छ करावे. मात्र रात्रीच्या वेळी झाडू मारल्यावर कचरा घराबाहेर टाकू नये, तो सकाळीच बाहेर टाकावा. रात्री घर स्वच्छ ठेवल्याने पितृदोष दूर होतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते. स्वप्नात झाडू दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात नवीन झाडू दिसला तर ते धनलाभाचे संकेत मानले जातात. अशा वेळी सकाळी उठल्यावर लक्ष्मी देवीचे स्मरण करावे. झाडू व्यतिरिक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी इतर काही तोडगे. उंबरठ्याचे पूजन. रोज सकाळी घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळदकुंकू वाहावे. उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. मिठाच्या पाण्याचा वापर आठवड्यातून किमान एकदा, शक्यतो गुरुवारी सोडून इतर दिवशी, घरात पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. संध्याकाळचा दिवा. रोज संध्याकाळी तुळशीपाशी आणि देवापाशी दिवा लावावा. ज्या घरात संध्याकाळी अंधार असतो तिथे लक्ष्मी येत नाही. उत्तर दिशा. घराची उत्तर दिशा कुबेराची मानली जाते. ही दिशा नेहमी रिकामी, स्वच्छ आणि तिथे जमल्यास निळ्या रंगाची फुलदाणी किंवा पाण्याचा शोपीस ठेवावा. विशेष टीप. झाडूला लक्ष्मी मानले जाते म्हणून कधीही रागाच्या भरात झाडूला फेकून मारू नका किंवा त्याचा अपमान करू नका. शांत आणि आनंदी मनाने केलेली घराची स्वच्छताच खरी लक्ष्मी पूजा आहे. समुद्रशास्त्र आणि वास्तुशास्त्रात झाडू, केरसुणी हे केवळ स्वच्छतेचे साधन नसून ते महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी झाडू वापरताना खालील गोष्टींचे पालन करणे अत्यंत शुभ मानले जाते. 1. झाडू मारताना काय म्हणावे किंवा कोणता भाव ठेवावा. झाडू मारताना खालील मंत्र किंवा ओळी मनाशी म्हटल्यास घराची नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते. मंत्र. श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री महालक्ष्म्यै नमः. हा मंत्र मोठा वाटत असल्यास फक्त महालक्ष्म्यै नमः असा जप करावा. सकारात्मक संकल्प. झाडू मारताना मनात असा विचार करावा की मी माझ्या घरातील अलक्ष्मी, दरिद्रता, आजारपण आणि इडापिडा बाहेर काढत आहे आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करत आहे. 2. लक्ष्मी प्राप्तीसाठी झाडूचे विशेष उपाय. समुद्रशास्त्रानुसार लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी झाडूबाबत हे नियम पाळावेत. झाडूची जागा. झाडू कधीही घराच्या अशा ठिकाणी ठेवू नका जिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडेल. झाडू नेहमी लपवून किंवा आडवा ठेवावा. तो कधीही उभा करून ठेवू नका. वेळेचे भान. झाडू मारण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाटे किंवा सूर्योदयानंतर. सूर्यास्तानंतर, संध्याकाळी कधीही झाडू मारू नये. जर मारलाच तर कचरा घराबाहेर फेकू नये, तो एका कोपऱ्यात जमा करून ठेवावा आणि सकाळी बाहेर टाकावा. झाडूचा मान. झाडूला कधीही पाय लावू नये किंवा त्याला ओलांडू नये. जर चुकून पाय लागला तर लगेच नमस्कार करावा. जुना झाडू. जर झाडू तुटला असेल किंवा खूप खराब झाला असेल तर तो घरात ठेवू नका. तुटलेल्या झाडूने घर झाडल्यास घरात दरिद्रता येते.
कधी बदलावा? नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. मात्र कृष्ण पक्षात अमावस्येच्या आधीच्या काळात झाडू बदलणे जास्त श्रेयस्कर असते. 3. एक प्रभावी तोडगा, गुप्तदान. जर खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर समुद्रशास्त्रानुसार हा उपाय करावा. कोणत्याही शुक्रवारी पहाटे लवकर उठून कोणीही बघणार नाही अशा वेळी 2 नवीन झाडू एखाद्या मंदिरात नेऊन ठेवावेत. याला झाडू दान म्हणतात. यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. महत्वाची टीप: ज्या घरात झाडूचा अनादर होत नाही आणि घर स्वच्छ ठेवले जाते तिथे माता लक्ष्मी कायम वास्तव करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.